पान नंबर 152 वर या. प्रश्न क्रमांक 12, पान नंबर 152. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांमधून यादृच्छिकपणे निवडलेली संख्या ही आणि अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता काढा. अविभाज्य म्हणजे काय? ज्यांना भाग जात नाही. ज्यांना भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. मग 1 ते 30 पर्यंत किती मूळ संख्या आहे रे? पहिली लिहू रे. 2 मूळ संख्या कोणत्या कोणत्या? 1 ते 30 पर्यंत मी लिहून दिलेला होता. 1 ते 100 पर्यंत किती होत्या? 25. त्याच्यातले 1 ते 30 पर्यंत लिहायचे आपल्याला. पहिली मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. किती पोहोच रे? 10. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांमधून यादृच्छिकपणे निवडलेली संख्या ही आणि अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता काढा. किती रे? 10 का? 10 आले ना? मग 10 आहे ना? 30 पैकी 10. 30 पैकी 10 म्हणजे 1/3 ना रे. 10 आहे का? 10 30. 30 पैकी 10 ना? अरे 100 पैकी 35 कसं लिहतो तू? आहे ना 3 नंबरचा ऑप्शन 1/3. काय उत्तर दिलंय? बरोबर आहे मग. 1/3 कसं आलं ते पहा. कसं आलं? एकूण किती संख्या आहे? हे बाय पत्त्याच्या कॅटमध्ये पत्ते किती? 52 मधून राजे किती? मग तू कसं लिहशील? 52 पत्त्यांमध्ये सर 4 राजे. 4 आहे का? 4 आहे का? 4 त्रिक शक्यता 1/. मग आता त्या संख्या किती? मूळ संख्या किती? 10 आहे का? 10 त्रिक आला 1/3 असं आहे. आलं लक्षात? आलं का? त्याच्यानंतर आपण हे बी पाहिलं होतं त्या दिवशी आपलं याचं गारगुटीवालं किती पडायच्या शक्यता पाहिल्या. हा काही याद नाही येते सर. मग प्रॅक्टिस नाही करता भाऊ तुम्ही. झालं होतं का नाही आपलं? किती गारगुट्या होत्या त्याच्यात? 2 होत्या. आणि त्याच्यात त्यानं काय सांगितलं होतं? 6 बेरीज येण्याची शक्यता किती? 6 नाही 8 बेरीज येण्याची शक्यता किती? मग आपण एक काल होतं एका याच्यामध्ये 6, एका याच्यामध्ये 2, एका याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 6, दुसरं होतं 3, 5, 5, 3 म्हणजे 4 शक्यता होत होत्या. नाही आठवण येते? त्या 38 प्रश्न तुम्ही लिहिले ना आता त्याच्यामध्ये येते गणित. आठवलं का? म्हणजे गणित लिहिताना तुम्हाला पालच नाही. ते आहे का ते गणित? त्या 38 गणितांमध्ये तुम्ही लिहिलंय. काढ बरं ते गणित. जे डाऊट आहे ते लगेच क्लिअर झाले पाहिजे. नाही तर डाऊट राहून जातो आणि तो डाऊट कुठे येतो? मग परीक्षेच्या दिवशी. हा वाचा. आहे का? हा चेंडूच ना. मग मी सांगतो ना लाल चेंडू निळा चेंडू असं काहीतरी होतं ते. लिहू रे परत लिहू रे प्रश्न. एका पिशवीत 5 लाल आणि 3 निळे चेंडू आहेत. तर 5 लाल आणि 3 निळे का? तर बरोबर. एक चेंडू काढला असता तो निळा असण्याची शक्यता किती? लिहिला प्रश्न? लिहून घ्या ना. प्रश्न लिहून घ्या. एका पिशवीत 5 लाल आणि 1 निळा चेंडू आहे. तिकडे मागे कोणते बी चेंडू घ्या सर. आमले काही घेणं देणं नाही. असं वागू नका बरं. 4-5 वर्ष अकॅडमीतच राहायचं छान. लिहा. एका पिशवीत 5 लाल आणि 3 निळे चेंडू आहेत. तिकडे मागे तिकडे काय भूमिका किती चेंडू आहे एका पिशवीमध्ये? प्रश्न लिहिते ना तू? लिहिते का नाही? किती चेंडू आहे एका पिशवीमध्ये? तेवढे जेवढे तुम्ही सांगताय म्हणा. अरे किती चेंडू आहे भाऊ? 5 लाल आणि 3 निळे. मी बोलला ना लक्ष नाही तिचं. लक्ष ठेवा. एका पिशवीत 5 लाल आणि 3 निळे चेंडू आहेत. आता आपण त्या पिशवीमध्ये टाकले ते. आता आपल्याला माहित नाही आपण काय केलं रे. डोळे बंद करीसन किंवा नाही बी डोळे बंद केले तर त्या पिशवीमध्ये हात टाकला. लाल निघीन का निळा?
सांगता येत, पण एक गोष्ट सांगता येते, एक तर लाल निघेल, पिवळा निघणार नाही ना, एक तर लाल निघेल. लिहू मग. तर काय पुढे सपना? तर हा, एक चेंडू काढला असता तो निळा असण्याची शक्यता किती? मग कसं करशील? कसं करशील? आता तुला हात टाकला तर निळा असण्याची शक्यता किती आहे? एकूण किती आहे? 8. एकूण किती आहे? म्हणजे ह्या 8 बॉलांपैकी तुला काढायचा आहे निळा. तुला टाकला तर निळा निघू शकतो का नाही? निघू शकतो. निघू शकतो ना, किंवा नाही बी निघणार. तुला हात टाकला लाल बिन, तुला हात टाकला निळा बिन, त्याच्याशिवाय दुसरं काही येणार नाही. म्हणजे 8 पैकी 3 वेळा असं होईल की निळा चेंडू निघेल. का बरं? तर त्या पिशीमध्ये 3 निळे चेंडू आहे, आणि 5 वेळा असं होईल की लाल चेंडू निघेल. त्याला काय विचारले? शक्यता विचारले, जादू नाही. जादू आहे का? जादू म्हणजे काय की बरोबर आता हे पिशवी मी हात टाकलाय, पायरे मी लाल काढी दाखवतो तुम्हाला, पायऱ्या लाल, दुसरा बी लाल काढतो रे, लाल रे. पण तो लाल किती वेळा काढू शकतो? 5च. 5 लाल आहेत ना भावड्या. लाल किती आहे? तो 5च वेळा लाल काढू शकतो. मग त्याचं उत्तर लाल जर विचारलं असतं तर आपण काय लिहिलं? 8 पैकी 5. 8 पैकी. पण निळे विचारले त्यानं म्हणून 8 पैकी उत्तर आहे 3/8. आलं? मग असं गणित होतं ते. हा, कोणता? 2 चेंडू निळे असण्याची संभाव्यता किती? हा, मग 2 निळे असण्याची संभाव्यता 3 पैकी 2. सांगतो आता. आता हे गणित का सोडवता? 5 लाल आहे आणि 3 निळे, टोटल किती झाले? 8 फॅक्टोरियल म्हणतात त्याला. त्याला काय म्हणता? आता 8 फॅक्टोरियल म्हणजे काय? 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. काय असण्याची शक्यता आहे? आणि 2 निळे का? 2 चेंडू बाहेर काढले तर मग 2 चेंडू 8 पैकी 3 हे निळ्यांची शक्यता आहे. उलट सांगला मग तुला प्रश्न. 8 लाल आणि 3 निळे म्हणजे टोटल किती रे? 11 आहे. 8 लाल आहे आणि 3 निळे, त्याच्यात तो काय म्हणतोय? काय पाहिजे त्याला? 2 चेंडू बाहेर काढले तर 2 चेंडू निळे असण्याची शक्यता किती? मग पहिल्या मुद्दा तर 11 पैकी 2, त्या प्रश्नाप्रमाणे टोटल 11 आहे, त्याच्यापैकी 2 निळे निघू शकता ना. त्याच्यानंतर टोटल 11 पैकी 3 आहे कसे? निळे. आपल्याला शक्यता पाहिजे ही, मग हे सोडवावं लागतं. हा, मग हे सोडवण्यासाठी मोठं येतं एकदम. मग हे 9 मग गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 5 4 3 2 म्हणजे थोडस किचकट जाईन ते. त्याचं उत्तर डायरेक्ट पाठ करा. किचकट जाईन ते तुम्हाला, मग ते उमजणार नाही जास्त. किती येत आहे? 70 ना. उत्तर पाठ करी येत. हा, त्याच्यातला 11 नंबरचा आहे. 2 फासे एका पटावर टाकले. 2 फासे पटावर टाकले तर त्यांच्या बाजूवर समान अंक येतील याची संभाव्यता किती? फासे माहितीये का? फासे आपण हे घेतो सापशिडी. त्या सापशिडीवर जी आपली गारगोटी राहते तिच्यात किती अंक राहतात? 1 2 3 4 5 6 अशा 2 जर टाकल्या तर 2 6 याची संख्यता किती आहे? 2. याच्यावर बी 6 पडले. समजा ही एक गारगोटी आणि एक गारगोटी, याच्यावर फिरवलं मी ना 6 पडले, याच्यावर फिरवले 6 पडले. किती शक्यता आहे अशा? ती एक झाली. एक 6 वाली, 2 6 वाली एक, 2 5 वाली एक, 2 4 वाली एक, 2 3 वाली एक, 2 1 2 वाली एक आणि 2 1 वाली. यासाठी किती शक्यता झाल्या रे? 6. 6 वेळा फेकलं
म्हणजेच दोन्ही वेगवेगळ्या फेकलं तर ते 12 वेळा झालं. मग एक म्हणजे 2 काउंट होतील, एक हा बरोबर ना. असं 12 वेळा फेकलं तर 6 वेळा असं होऊ शकतं की दोन्ही सारखे येतील. ऑप्शन पाहू. 1/4, 2/3, 1/6, 1/9. परत एकदा वाचू प्रश्न. जर 2 पासे पटावर टाकले तर त्यांच्या बाजूवर समान अंक येतील याची संभाव्यता किती? बर, आता लक्ष दे. हे ते 2 पाशे आहे. याच्यावर 1 ते 6 अंक आहे, याच्यावर 1 ते 6 अंक आहे. आणि गणितात सांगितल्याप्रमाणे त्यांना एकच दार फेकले. तर आता किती पडले असतील याच्या शक्यता किती? पहिले तर एकच दार फेकलंय त्यानं. जर त्याने एकच दार फेकलंय तर असं बी होऊ शकतं याच्यावर 5, याच्यावर 1, 4, 2, 3, 3, बरोबर का? म्हणजे काही बी होऊ शकतं, पण त्यांना फेकलं एकच वेळा आहे. फेकलं किती वेळा आहे? आणि तो काय म्हणतोय की बुवा सारखं पडण्याची शक्यता किती वेळ? मग एका वेळेमध्ये एकच दार येतील ते सोबत. मी जर 1 वेळा गेम खेळतोय आणि मी फेकलं, आता दोन्ही पाशांवर 1-1 पडला. काय पडला रे? याच्यावर बी 1 पडला, याच्यावर बी 1 पडला. एकदा फेकलं तर 1 वेळा, एकदा फेकलं तर, दोनदा फेकलं तर, 3 वेळा फेकलं तर, 4 वेळा फेकलं तर, 5 वेळा फेकलं तर, 6 वेळा फेकलं तर. मग 1 वेळामध्ये 1 शक्यता आहे. एक वाला ऑप्शन आपल्याकडे 3 आहेत. 1/4, 1/6, 1/9. मग या 3 पैकी 1 आपल्याला घ्यावं लागेल. उत्तर काय रे? 1/6 आहे. हा, मग 6 पैकी 1, 6 पैकी 1 असं धरू शकतो आपण. 6 पैकी 1 का बरं? कारण अंक 6 आहे. 12 तर घेऊ शकत नाही आपण. समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? बारीक प्रश्न आहे तो समजला तरी समजला. 1/6 लिहू आपण. प्रश्न क्रमांक पान नंबर 217. 2 समान लांबीच्या रेल्वे. प्रश्न क्रमांक 17 वर आहे. 217 पेज नंबर. 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने जात शिंद वायनस. शाबास. त्या सिग्नल खांबास अनुक्रमे काय लिहिलं ते? 20 सेकंद व 50 सेकंद या कालावधीत ओलांडतात. कालावधी म्हटलंय पुढे. कालावधी सेकंदामध्ये बी राहू शकतो, मीटर मध्ये बी राहू शकतो. बरोबर आहे का नाही? मीटर मध्ये विचारे ना, सेकंदात उत्तर विचारे ना, असं बी होऊ शकतं. 20 शील म्हटलं यार काहीतरी. हा, मग तसं बी असू शकतं ना. आणि ते 20 राहीन असं बी नाही. 500 मीटर 200 मीटर असं बी होऊ शकतंय तरी. ठीक आहे, पाहून घ्यायचा तो प्रश्न. रायगड जिल्हा पोलीसले त्या याच्यामध्ये जायचं आणि मग फोटो टाकी द्या तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर टाइमपास करायचा काही फायदा नाही. चुकीचा प्रश्न सोडायचा काही फायदा नाही. पुढे तुम्ही सोडवता नाही का प्रश्नपत्रिका? 19 नंबर. एका आयताची लांबी 20% वाढवली व रुंदी 20% कमी केली तर क्षेत्रफळामध्ये काय फरक असेल? चाल गे रे. आयतकाळ. लांबी आणि रुंदी मान रे. लांबी किती घेतो? 100 घे. रुंदी घे 50. लांबी किती घेतली? 100. रुंदी किती घेतली? 50. चाल मार क्षेत्रफळ मार. लांबी गुणिले रुंदी किती आलं? 500 ने येणार रे. 5000 आलं. आता 5000 आलंय रे. 100 ची लांबी आणि 50 ची रुंदी घेतली आपण. आता वरती पाय. तो म्हणतोय एका हाताची लांबी 20 ने वाढवली. 100च्या 20 किती रे? लिहू 120.
आणि रुंदी 20 न कमी करे. 50च्या 20 कमी कर 40. समजतंय का? 50च्या 20% कमी कर 10%. 5 20% 10. 50तून 10 गेले 40. म्हणजे लांबी 120 आणि रुंदी 40. किती झालं? 4800. 5000 पेक्षा किती ना कमी? हा 200 भागिले 200 भागिले किती घेशील? 5000. 200 भागिले 5000 गुणिले 100 किती टक्के? 4%. अच्छा, काय फरक पडेल? अरे 5000 का 48 झाले तर कमी झालंय ना भाऊ. पहिलं 5000 होतं ना. वाढ घटचा काही संबंध नाही तरी. हे बाय लक्ष दे रे. तो काय म्हटला? एक आयत आहे, येथे आयताची लांबी आणि येथे आयताची रुंदी, बरोबर का? हा दुसरा आयत आहे ज्याच्यात आपण वाढ घट करणार आहे. हे लांबी आणि ही रुंदी. लक्ष द्या. आता तो म्हणला की याची लांबी किती टक्क्याने वाढवणे आहे? 20% वाढव. आणि याची रुंदी 20% कमी कर. मग लांबी आणि रुंदी आपल्याला मानून घ्यावं लागेल. मी लांबी किती मानली रे? 100. आणि रुंदी किती मानली रे? लांबी गुणिले रुंदी 100 गुणिले 50. 1 2 3 5 1 5000 मीटर किलोमीटर काय धरायचं आहे? तर हे ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल आहे. आता ह्या ओरिजिनल मध्ये बदल करू. लांबी मध्ये 20% वाढ. 100च्या 20%. आणि रुंदी किती होती रे? 50. 50च्या 20%. 10%. 5 20% 10. 50 मधून कमी मग किती? 40. 120 गुणिले 40 किती रे? काय झालंय? वाढ झाली का घट झाली? मग तू कसं काय विचारतोय तरी बी? 5000 होतं 4800 झाली. कितीची घट झाली? 200 मीटरची घट. 200 मीटरची घट कोणत्या संख्येवर? 5000 वर. गुणिले 5 1 5 चोक काय लिहिशील? 4% घट. अशी संख्या मानून घ्यायची होती तिथे. नाही जमलं त्यानं सांगलं वाढायचं. आठवीन का? परीक्षेच्या दिवसाला जर आठवत असेल तर सूत्र वापरा, दिमागानं चाला. मी कधीच कोणतं सूत्र पाठ केलेलं नाही, मी दिमागानं सोडवतो. तो म्हणतोय गणित विचारताना एका खिडकीले 4 काच लागतात तर 5 खिडक्यांले किती? तर तरी बी सूत्र वापरशील तू. एका खिडकीले 4 काच तर 5 खिडक्यांले 5 चोक. तरी बी तू सूत्र पाठ करशील. 4 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 3 18. काय विहीन मध्ये गणित हे काय भाऊ वाचल्यानंतर सुटता. पाय तिथे प्रश्न पाय. सुमितचा पगार 18 नंबरचा प्रश्न पाय तिथेच. सुमितचा पगार अमित पेक्षा 25% जास्त आहे. सुमितचा पगार अमित पेक्षा 25% जास्त आहे. कोणाचा पगार जास्त आहे? अमितचा म्हणतोय तो. मग सुमितचा पगार किती रुपये? 125. आणि अमितचा किती? मग कोण मोठा? कोणला? हा आता ये वरती. तर अमितचा पगार कोणाचा? सुमित पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? मग पाय आता अमितचा पगार किती आहे? अमितचा पगार किती आहे? आताच लिहिलेलं ना भाऊ. अमित 100 आहे आणि सुमितचा किती आहे? 125 आहे. मग सुमित पेक्षा किती ना कमी आहे? 25 भागिले किती रे? 125. तुम्हाला ते समजलं पाहिजे की सुमितले खाले घ्यायचा आहे का अमितले घ्यायचा आहे.
म्हणून गणित हा सूत्रांचा विषय नाहीये, आणि जिथे सूत्र लागतंय तिथे मी सांगतोच की येथे सूत्र लागतंय. लक्ष दे. हा पेन 100 रुपयाचा आहे आणि मी ना त्याला 150 रुपयाला विकला. किती रुपये फायदा झाला? कोणत्या किंमतवर? कोणत्या किंमतवर? आता मला तुम्हाला काहीच सांगायचं नाही. हा माईक 1500 रुपयाला विकला मी ना. कितीला विकला? जाऊ दे, 50,000 विकला. कितीला विकला? सांगा मला किती फायदा झाला? सांगू शकत का बरं? सर पहिले सांगा तुम्हाला गेल कितीला होता. जे आपल्यासाठी महत्वाचं काय, जेव्हा मी तुम्हाला सांगेन हा माईक मी ना 10,000 घेतला होता आणि 50,000 विकला. कितीला घेतला होता आणि 50,000 विकला. आता मला फायदा झाला का तोटा? किती? आता लगेच सांगशाल. पण जर मी तुम्हाला खरेदी किंमतच सांगली नाही तर तुम्ही म्हणजे सर पागल झालाय. आमले कसं काय समजेन? जादूगार थोडी आहे आम्ही. पहिले सांग खरेदी किंमत किती आहे. दुसरी गोष्ट, ह्या खरेदी किंमतवर किती याची खरेदी किंमत? ह्या खरेदी किंमतवर माणसाले नफा बी होतो, तोटा बी होतो. लक्ष ठेवा. खरेदी किंमत ही नेहमी 100% राहते. खरेदी किंमत ही नेहमी, आणि माणसाले नफा किंवा तोटा हा कोणत्या किंमतवर होतो? खरेदी किंमत. समजतंय? समजतंय का? आता उलटा फिरवतो प्रश्न. जर हा पेन मी 50 रुपयाला विकला, जर हा पेन मी 50 रुपयाला विकला तर मला 10 रुपये तोटा झाला. हा पेन 50 रुपयाला विकला तर मला 10 रुपये तोटा झाला. तर या पेनची खरेदी किंमत काढा. कसा होता प्रश्न? जर हा पेन मी 50 रुपयाला विकला तर मला 10 रुपये तोटा झाला. तर पेनची खरेदी किंमत काढा. किती? अशी बी काही गणित आहे की ज्याच्यात खरेदी किंमत तुम्हाला काढी घेणी पडेल. नाही तरी मी तुम्ही म्हणजे सांगा आम्हाला खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत सांगा तुम्ही. तसं नाही चालणार. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला समजलं पाहिजे गणित म्हणतं काय. आणि भरपूर लोकांना गणित नाही येण्याचं कारण काय आहे? त्यांना गणित वाचता येत नाही. पाय गणित क्रमांक 23 वर आहे. पान नंबर 217 गणित क्रमांक 23 वर आहे. 1 वर्ष 3 महिने म्हणजेच 15 महिने. म्हणजेच ज्या माणसाला मग समजतच नाही आता महिने, मग तो काय लिहितो 1.3. अरे भाऊ 1.3 नाही लिहिना तरी काय लिहिणार डायरेक्ट 15 महिने. पुढे पाय 2 वर्ष 11 महिने. 2 वर्ष 11 महिन्याचे किती झाले? मग 2 वर्षाचे 24 आणि 11 महिन्याचे 11. 24 आणि 11 35. 35 आणि पहिले 15 50. 35 आणि पहिले 15 50 आणि पुढे पायरे वजा 3 वर्ष 5 महिने म्हणजे 41. 50 मधून 41 गेले. उरले किती? उरले किती? 9 महिने. ऑप्शन वर आहे. अर्ध वर्ष 1/2. 1/2 म्हणजे काय रे? 6 महिने. 6 महिने उत्तर आहे का? उत्तर काय आहे? उत्तर काय? 12 पैकी 9. 12 पैकी 9. 3 त्रिक 9. 3 चौक 12. पण तुला समजतच नाही प्रश्न काय आहे. तू बेरीज वजाबाकी करतोय का भागात? जमीन का? 3/4 वर्ष. 3/4 वर्ष कसं आलं समजलं का? किती पैकी? 12 पैकी 9. 9/12 आणि 9/12 ला 3 न भाग दिला की उत्तर येतं 3/4. चालते पुढे. पान नंबर 211 प्रश्न क्रमांक एकच सांग. 35 का 37? 37. 4 वर्षापूर्वी ए व बी चे गुणोत्तर 3:4 होते. ए बी व सी यांच्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे. 26 त्रिक 78. हो बावड्या, 2 नंबरच्या लाईन पासून गणिताची सुरुवात करायची. ए बी व सी यांच्या वयाची सरासरी
26 वर्ष आहे. सरासरी म्हणजे काय? सर्वांले सारखं. सरासरी म्हणजे काय? सर्वांले सारखं. ए ले 26, बी ले 26, सी ले 26. 26 त्रिक जर वाढले तर सगळे वाढतील, कमी झाले तर सगळे कमी होतील. चाल पुढे पाय. सी हा बी पेक्षा 11 वर्षाने लहान आहे. ते आमले काही घेणं देणं नाहीये. व्यवस्थित पाय. 4 वर्षापूर्वी ए व बी चं गुणोत्तर किती होतं? 3:4. सी चं दिलंय का? पण आता आपण सी चं काढू, जादू करू पाय. ए बी सी यांच्या वयाची सरासरी किती रे? 26. 26 त्रिक 78. आता आपण 4 वर्ष मागे जाऊ. मग एकच जण 4 वर्षानं कमी होईल का? लोक किती आहे? 4 आहे का? 4 दुनी 4 त्रिक 12 वर्ष कमी करा 78 मधून. किती? 66. आता 66 मध्ये ए व बी चं गुणोत्तर आपल्याला दिलंय. ए 3 आणि बी 4. 3 आणि 4 3 आणि 4. आता मला सांगा 66 ही संख्या कोणाच्या पाड्यात येते? 11च्या. त्याच्यानंतर 7च्या पुढे संख्या अशी कोणती आहे की ज्याच्या पाड्यात येते 66? 7च्या पाड्यात येत नाही, 8च्या येत नाही, 8 8 64 होतो, 9च्या येत नाही, 10च्या येत नाही, मग 11. मग 3 4 4 बसला का रे? 3 4 4 11 झाली का टोटल? ए 3 बी 4 आणि सी बी 4. आलं का? दे वय काढ. 66 भागिले 11 कर. 6. पहिला होईल 6 त्रिक 18, दुसरा होईल 6 चौक 24 आणि तिसरा होईल 6 चौक 24. झालं का? आता तो म्हणतोय सी हा बी पेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे. मोठा आहे का? पायरीतून आपण उत्तर काढलेल्या मध्ये सी किती वर्षाचा काढलाय आपण? 24. आणि कोण येतो? बी. बी 24 आहे का? लहान म्हणतोय ना रे. सी हा बी पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे, तर बी चे वय किती? उचलो ऑप्शन आपण. आता या गणितात काय चुकलंय? पहिलं तर त्याला नेमकं कोणतं वय पाहिजे ते सांगलं नाही त्यानं. त्याला 4 वर्षापूर्वीचं वय पाहिजे, आताच पाहिजे का 4 वर्षानंतरचं पाहिजे त्यानं आपल्याला सांगितलेलं नाही. पण आता आपण ऑप्शन उचलू. घे रे, लास्टच्या लाईनला अंडरलाईन मार रे. बी चे वय 30 वर्ष. बी चे वय किती? लिहू ए बी सी. टाक 3 ए बी सी. त्याच्यात बी चं वय मी मानतो रे. आता किती नंबरचा ऑप्शन उचलतो? 30. हो बावड्या. बी जर 30 असेल तर सी हा बी पेक्षा 11 वर्षाने लहान आहे. 19. शाबास. बी जर 30 असेल तर सी त्याच्यापेक्षा 11 वर्षाने लहान. मग 30 मायनस 11 किती आला रे? 19. किती झाली टोटल? 30 आणि 19. तिकडे आपल्या 78 झाली आणि 26 त्रिक 78. 78 मधून ते 49 वजा कर. 29. आता ए चं वय किती आलं? ए 29, बी आणि सी टोटल 78. आता त्यांच्यातून 4 वर्ष कमी करे. त्यांच्यातून 4 वर्ष कमी कर, कारण आपण 4 वर्षापूर्वी जाऊ. आता ए बी चं गुणोत्तर 3:4 पाड्यात येतं का पाहू. ए बी चं किती आलं? ए चं 25, बी चं 26. चुकलं ना मग आपलं 3:4 पाड्यात कुठे येत आहे? 3:4 पाड्यात येत आहे का? 25 आणि 26 3 आणि 4 पाड्यात येता का? म्हणजे 30 जे आपलं उचललं होतं ते चुकलं. आलं का लक्षात? आता कोणतं उचलशील? 32. कारण 4 पाड्या वालाय ना. घे आता 32. 32 मधून 11 कमी कर 21 आणि 78 मधून 53 वजा कर 25. काय करायचंय समजतंय का? 4 मायनस करा आणि ए आणि बी 3 आणि 4 पाड्यात येता का पहा. येत आहे 32 नाही येत आहे. ए बाय
32 घेतला आपण बी, त्याच्यातून 11 कमी केले 21 आला आपला सी. 32 आणि 21 53. मग ए किती आला रे? 25. लिहू सिक्वेन्स ना, ए 25, बी 32 आणि सी 21. आता त्याच्यातून 4 वर्ष वजा कर. 21 3 4 येते का बाय? 7 1 7 चौक झालं, जमलं. काय पाठ पाहिजे सर? तुम्ही डायरेक्ट 32 का बरं घेतला, 33 आणि 31 का बरं घेतला नाही? अरे का धड्या, 3 4 आहे ना, मग एक तर 3च्या पाड्यातली संख्या घे किंवा 4च्या पाड्यातली संख्या घे. मग आपला 30 फेल गेला ना, तो फेल का बरं गेला? तो ना 3च्या पाड्यात येतो ना 4च्या पाड्यात येतोय का? मग तो 30 घ्यायला नको पाहिजे होता. आपण डायरेक्ट 4च्या पाड्यातली किंवा 3च्या पाड्यातली संख्या घ्यायला पाहिजे होती. 30 आहे, तो 3च्या पाड्यात येत होता म्हणून मी ना घेतला. मग 3 वाला फेल गेला तर आता कोण उचलेल? 4 वाला. एक गोष्ट सांगतो, एका जंगलामध्ये 2 मित्र राहतात. एक राहतो सांगू आणि दुसरा राहतो मध्ये वाघ दिसतो. सांगू झाडावर चढ जातो, उरतो कोण? तसंच आहे मग. एक आहे 3 आणि एक आहे, मग 3 आणि 4 असणार ऑप्शन आपल्याकडे 2 आहेत. लक्ष दे, एक 30 आणि एक 32. मग 30 वाला वापरला तर आपण फेल गेले. 30 वाला वापरला तर आपण फेल गेले, कारण आपला एबी 3 4 मध्ये येत नव्हता. मग आता 31 आणि 33 ह्या तर मूळ संख्या आहे, म्हणून आपण कितीवर गेले? 32 वर. मग 32 वर जाऊन आपण काय केलं? मग 32 वर जाऊन आपण एबीसी लिहून घेतला. पहिले तर ए बी सी. मग त्याच्यात 32 कोण होता? बी, जे की मी तुम्हाला अंडरलाईन मार दिलं. आणि ह्या बी पेक्षा सी किती वर्षांना लहान होता? मग 32 मधून 11 केले कमी तर हा 21. टोटल झाली 53 आणि 26 ची सरासरी होती 3 लोकांची, तर ते होते 78. 78 मधून 53 कमी केले तर उरले, म्हणजे ए किती? ए 25, बी 32 आणि सी. मग गणितात अजून एक लाईन होती की 4 वर्षापूर्वी ए आणि बी कितीच्या पाड्यात होते? 3 4च्या. मग 25 मधून 4 गेले 21 आणि 32 मधून 4 गेले 28. 7 त्रिक आणि 7 चौक, म्हणजे टॉपिक गुणोत्तरामध्ये चालला गेला. टॉपिक होता वैवारीचा आणि गुणोत्तरात घुशी गेला. मग वैवारी घेण्याच्या अगोदर आपण गुणोत्तर शिकले होते आणि मग वैवारी शिकले होते. तुम्हाला जर सगळे टॉपिक एकदम लवकर अवेलेबल पाहिजे असतील, सर मी नवीन आहे, मी आत्ता झालाय अकॅडमीत, माझा पहिला दिवस आहे, माझा 5वा दिवस आहे, महिना झाला, तर पुरा सिलेबस डे बाय डे आपल्या युट्यूब चॅनलने पडलाय. फक्त काय करायचंय? जायचं, टॉपिकचं नाव पाहायचं, तिथे मी दिलंय वैवारी टॉपिक एक्सप्लेनेशन. वैवारी टॉपिक लगे वैवारी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, 4 पार्ट मध्ये वैवारी संपलाय. वैवारी शिकण्याच्या अगोदर काय शिकणं पडेल? गुणोत्तर. समजतंय? चला पुढे. हा, याच्यातलंच 29 आणि हा शेवटचा प्रश्न आहे रातचा. -325 अधिक कंसात 108 मायनस आहे. काल झाला होता. अरे सेम गणित आहे ना, पण ते 16 107 वजा 124 -17. तोंडी घे पाहिजे पहिले, आता मग तू सोडवतो. 107 - 124 -17. 107 मधून 124 जाणार नाही, मग उरले किती? 17. 17 आणि 7 24. -17 आले, तिकडे 25 प्लस मध्ये पाय 25 दिसला का? त्याच्या अगोदर चिन्ह आहे का? ज्याच्या अगोदर कोणतं चिन्ह नसतं तिथे कोण राहतो? प्लस. 25 मधून 17 गेले, 8 उरला, तो कसा येईल? शाबास. तो 8 आता या 108 मध्ये टाकू, जो की ऑलरेडी मायनस मध्ये आहे. 108 मायनस मध्ये आहे,